राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग भावने माझ्या बहिणीनो. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो काय ती रोज आपल्या संगत घडते का नाही. काय विषय दाखवतो थांबा तुम्हाला. आमच्या आई साहेब बघा काय आत्ताच आंघोळ वाटलेली 10 मिनिटापूर्वी नाश्ता केल्यात आणि बघा मम्मी झोपलीस काय? झोप लागल्या? हा उठणार आहेस काय? कवा मागणं आता नाही, जरा पण नाही उठणार. झोपली जरा झोपल्या मम्मी झोपमध्ये. आज काय लय काय कामं नाहीत आपल्याला, कामं सगळे आवरून टाकलेत मी. आणि शेळ्यामध्ये महत्वाचा जरा बाहेर जाणार होतो पण पावसाचं वातावरण बघा कसलं झाले बाहेर, त्यामुळं बाहेर जाऊ शकत नाही. आता बघतो जरा दुसरं काय तर कामं मस्तपैकी आवरून घेतल्यात. सगळी धुणं भांडी जे नाश्ता बिस्टा सगळं आवरले. तर डबा आणत जाणार थोड्या वेळानं. आई साहेब तर आपल्या घरी झोपल्यात, त्यात काय आपण करू शकत नाही, उठवू पण शकत नाही. उठले की मला काव आणि मार दोन्ही खायला लागेल. त्यामुळे जरा मस्तपैकी खुर्ची घेऊन इथं बसणार आहे. आणि आजचा एक विषय आहे भावानो, विषय जरा करायचा आहे. पण कसं आहे आता जाणार आहे पहिला मी डबा घेऊन येणार आहे. जाऊ डबा आणलो की जरा मस्त दुपारचा ब्लॉग मारतो बारीकमध्ये, मग बघू पुढचं काय करायचं आणि काय नाही. चला तर पडदिशी कामावर आहे भावानो. बहिणी मी डबा घेऊन आलोय काय आणि आमच्या राणी सरकार बघा. ऐ उठणारच का झोपणार आहेस? चल उठ, चाल कामरून काढून 2 मिनिटं थांबा भावानो. आमच्या राणी सरकारांना उठून सिंहासनावर बसवा लागते कारण जेव्हा वाढायचं आहे. आधी पहिला उठून बसवतो मस्तपैकी, मग जेवायला वाढतो. चला 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 उता 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 चिवताई उता उता चिवताई. चला हे मोबाईल तर कायमचा पिडलेला. केव्हा व्हिडिओ कराल की नाही तवा टू 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 करत असतो. मोबाईलला मम्मीला बसवतो ती ओरडून तिकडे. अजून औषध तयार करायचं आहे मला. 1 2 3 शाबास. आमच्या राणी सरकारांना बसवले काय, आई साहेबांना बसवले खुर्चीवर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती, जेवायच्या आधी करायला लागते औषध तयार, त्याशिवाय चालत नाही. ते काय माहिती काय, ते जे औषध द्यायला लागते जवळजवळ अर्धा तास आधी औषध करायला लागते. आणि त्यात पण महत्वाची गोष्ट काय आहे की ते पाणी करायला लागते गरम. औषध दिल्यानंतर अर्ध्या तासानं जेव्हा वाढायचं. तर पहिला काय करतो माहिती आहे काय, दूध गरम करून घेतो. कारण सकाळी दूध आणलेलं मी नाश्त्याला की नाही, इडली आणलं जाऊन दूध आणि बिस्किट द्यायची होतं. पण नंतर इडली आणलो नाश्त्याला लावून, त्यामुळे दूध आपलं शिल्लक राहिलं. दूध गरम करायला ठेवले बघा. दूध मस्तपैकी गरम करतो, तोवर ताट्या बिट्या पाणी सगळी जेवणा लावून घेतो. जेवायला आता सगळं डबा भावाने सेटअप लावले मी. आई साहेबांना बसवले इथे खुर्चीवर. जेव्हा मस्तपैकी आता ताट करून घेतो पहिला, कारण मला पण लई भुका लागले. मी पण जेवणार आहे घरघरीत. पहिला जेव्हा वाढून घेतो, मग बघूया पुढचं काय काम आहेत काय नाही. जेवले की आई साहेब काय झोपतात सोडतात का वाद नाही. चला रोजच्या प्रमाणे कसं आहे, मी आई साहेबांना जेव्हा वाढल्याशिवाय आपण जेवतच नाही. रोजचं आहे तुम्हाला तर माहीतच आहे. पण लई दिवस मला परवा जर म्हणाल लई दिवस झालं ब्लॉग केला देत होता जरा. आणि घरातला पण ब्लॉग बनव असं लई जणांचे मला मेसेज आलते, इन्स्टाला पण आलती. त्यामुळं म्हटलं आज लई काय करत बसाय नाही, जेवढा होईल तेवढा शक्य तेवढा ब्लॉग करायचा. आणि कसं आहे सकाळच्यानं काय एवढी जास्त आज कामं नव्हती आपल्याला. पावसामुळे काय धुणं बिणं काय आपण धुयाला नाही काय नाही. आता सकाळी सगळं आवरलं, मम्मी आंघोळ घातली, मम्मी झोपली. तिथनं मी जाऊन दाढी करून आलो घरघरीत. आता लागले आईसाहेबांचा ताट करायला. आणि मी परवा व्हिडिओ केलताच याच्यावर की असं मम्मीला मी जेवायला का आवडते किंवा चपातीतील बारीक काय करते. तिला कसं आहे दात नसल्यामुळे चावायला येत नाही, त्यामुळं चपात्याची बारीक करूनच द्यायला लागत्या, त्याशिवाय तिला जेवता येत नाही. त्यामुळं तो एक आपल्या कामाचा भागच आहे. त्यात काय एवढं लय अशी काही मोठी गोष्ट नाही. पण कसं आहे माहिती आहे का, आपल्या आईसाठी तेवढं करावं लागतं. आई साहेब आहे तर सगळं आहे, तर काय नाही निघत. आणि काय झाले मला लागल्यात लई भुका. मग पहिला किती जरी भुका लागल्या तरी आमच्या राणी सरकारांचंच पहिला ताट करायला लागते. आईसाहेब जेवले की नाही मगच आपण जेवतो, तेवढं आपण जेवत नाही. तर मम्मीच ताट करून घेतले. सकाळी दूध आणलेलं दूध ठेवले इथं. आईसाहेबांचं ताट केलंय. आता मम्मी म्हटलं माझं मी जेवतो, तू पण जेवायला गे लागलंच. त्याशिवाय आणि एक महत्त्वाची गोष्ट, मी जेवल्याशिवाय ती बी जेवत नाही. तिला जेव्हा वाटलं म्हणजे झालं नाही. तिला जेव्हा वाटलं की मला बी जेव्हा बसावं लागते. कारण मी जर जेवलं नाही तर ती बी तसंच ठेवते. मला म्हणते तू माझ्यासमोर जेवण नाही तर मी पण जेवणार नाही, असं आमच्या हे होत्या त्या गोष्टी. ते नाही का सारखं गावतेस की नाही मला? का गावतेस मला? जेवत नाही माणसांकडून म्हणून. आता जेवायला काय जेवती की बात काय वे. लई पिढाय नको आई साहेबांना. मला पण भुका लागल्यात, तसं पण मी पण जेवायला घेतो.
आणि भाजी जरा सपक असल्यामुळं तेल चटणी घेणार होतो, पण कसं झालं 2 दिवसात सलग तेल चटणी खाल्ली आणि पोटात बारका उडला आहे, त्यामुळे तेल चटणी काही घेत नाही. मस्तपैकी जेवतो. जेवायला भावाला आणि माझ्या बहिणीनो, तर संभाळून घ्या, काय चुकलं असेल काय झालं असेल व्हिडिओमध्ये तेवढं संभाळून घ्या. चला मी जेवतो. आमच्या आईसाहेबांना जेवायला वाढून आम्ही दोघं पण संकट जेवायला बसलेलो आहे. मला पण लई भुका लागल्यात आणि काय झालं माहिती आहे काय, मी आता जेवणार नव्हतो, भुका लागलेल्या, पण मी बाहेर चाललो जरा जेवायला वाढून मम्मीला. मला काय म्हटली माहिती आहे काय, तू जेवणार असलास तर जेवणार रोजच्या सारखंच, नाहीतर मी आहे असं ठेवतो, तुला कुठं जाय तिकडे जा म्हणताना म्हटलं. आणि डोसक्याला ताप नको, पहिला जेवून घेऊया. कारण कसं आहे, आईसाहेबांच्यापेक्षा मोठी गोष्ट आपल्याला दुसरी कुठली नाही. किती वेळ मला जेवायला लई वेळ लागत नाही भावाने आणि माझ्या बहिणीनं, लई वेळ लागत नाही. लई 7 मिनिटं लई झाली जेवायला. आईसाहेबांचं ताट केले. राणी सरकार आमच्या जेवत्यात. रुमाल राहिला आमच्या राणी सरकारचं. कुठे आहे रुमाल? रुमाल कुठे आहे मम्मी? कुठे ठेवलाय तू बघ की. मी कुठे ठेवलाय? तुलाच दिला की रुमाल मी. ठेवाय मग कुठल्या खुर्चीवर? या खुर्चीवर नाही, इकडे टाकलेस. हे असं करतेच म्हणून कुठं येत नाही हो तुला. सारखं बारक्या पोरग्याकडे रडते, सारखं काहीतरी असते यार. मोठे जरा कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, समाधानी असणं आयुष्यात गरजेचं आहे बरं काय. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं असून दे, जेवायचं असून दे, फिरायचं असून दे, बोलायचं असून दे, किंवा काही काम करायचं असून दे, समाधान सगळ्यात महत्त्वाचं. परिस्थिती कशी असून दे, समाधान सगळ्यात महत्त्वाचं असते. परिस्थिती ही प्रत्येकाच्या आयुष्यात चांगलीच असेल असं नसते. वाईट येत्या प्रत्येकाला, दिवस वाईट येतात प्रत्येकाचं, पण त्या परिस्थितीवर आपण ठाम उभं राहायचं, सुट्टी येई नाही. आज आपण गरीब आहे म्हणून लाजायचं नाही, आणि उद्या श्रीमंत झालं म्हणून माजायचं पण नाही. वेळ कोणाची बदलेल आणि कसे कुणावर वेळ येईल काय सांगता येत नाही, हो नाही का. त्यामुळं वेळेला महत्त्व द्या. वेळ सगळ्यात महत्त्वाची आहे. वेळ चांगली आहे तर सगळे चांगले आहेत आपल्याबरोबर. वेळ चांगली नसली तर पाहुणं पण आपल्याला विचारत नाहीत, आपले जवळचे पण कोण आपल्याला साथ देत नाहीत भावांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं ज्या परिस्थितीत तुम्ही आहे, तुमच्या संगत कोण असून दे किंवा नसून दे, जगायचं तर समाधानानं जगायचं आणि अडचणींना तोंड देत जगायचं. लक्ष द्यायचं नाही त्यांच्याकडे जास्त करून. आपल्याला जेवढं चांगलं आपल्याकडे करता येते तेवढं आपण करत राहायचं भावांनो. जेवढं आपलं शक्य होईल तेवढं चांगलंच करायचं, आपण वाईट कोणाच करायचं नाही. आपलं किती पण वाईट होऊन दे, तो बघणारा ते आहे. आज ना उद्या आपलं चांगलं होईल, ह्या आशेवर बसण्यापेक्षा आपलं चांगलं कसं करता येईल ह्या गोष्टीचा विचार करायचा. 2 टायमाला 3 टाइम जेवायचं, पोटावर हात फिरवायचा, सुखान झोपायचं. लय टेन्शन घेतलं की लय टेन्शन येते, त्यामुळे टेन्शनकडे लक्ष देत बसायचं नाही. जेवढं आपल्याकडे होते तेवढं करत राहायचं, जे होत नाही ते पण करायचा प्रयत्न करायचा. सुट्टी येई नाही, एक ना एक दिवस आपलं चांगलं होणारच आहे. बरोबर आहे मग मी चुकीचा? बरोबर आहे. हा काय, बरोबर आहे. त्यामुळं नको त्या गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा ज्या गोष्टी चांगल्या करता येईल त्या गोष्टींचा विचार करा. सुखान राहा, समाधान राहा, व्यवस्थित राहा. पण असं करून दाखवा की नाव काढलं पाहिजे जगांनी, चांगल्या गोष्टीसाठी, वाईट गोष्टीसाठी नाही. एवढंच मला सांगायचं होतं. पहिला जीवन घेतो माझ्यासोबत मी व्यवस्थित, मग बघतो काय करायचं नंतर. कसं आहे, हे सुखी तर आपण सुखी नाही, काय सुद्धा नाही भावना. आयुष्यात घेण्यात देण्यासारख्या दुसऱ्या काही गोष्टी नाहीत. आई वडील सोडलं तर सगळ्या गोष्टी विकत मिळतात. त्यामुळं काय काळजी करायची, तो पण हाय तोपर्यंतच करा. एकदा मातीआड गेलीत काय बोलून फायदा नाही, रडून फायदा नाही, गाव जेवण घालून सुद्धा फायदा नाही. गाव काय जेवायला बसलेला आणि जाताना नावं ठेवून जाते. ती शिराच गोड नव्हता, आमटीत मीठ नव्हतं, असलं असतं धंदे. त्यामुळे लक्ष देत बसायला भावानं. लोकांना जगायचं, समाधान राहायचं, टेन्शन फ्री राहायचं. अडचणी प्रत्येकाला आहेत म्हणून त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. लक्षात घ्या भावानं आणि माझ्या बहिणीनं, आयुष्य हे एकदाच दिले देवानं, याचा आनंद घ्यायला शिका. सुखानं राहा, समाधानानं राहा. काळजी घ्या. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. जाता